रमा, ह्याला तू तुझ्या यश अपयशाशी नको जोडूस. फक्त हे समजून घे की दोन विखुरलेली नाती होती, ते पुन्हा एकदा एकत्र आले. तुम्ही बसा, मी औषध घेऊन येते. दीपक, दीपक, बाळा, बाबा, बाळा, बाबा. दीपक. रमा, काय झालं तुला? काय झालं? का रडतीयस तू? काही नाही. तर मग रडती काय? सांग रमा, काय झालंय? तुम्ही मला सोडून तर कधी जाणार नाही ना? मी शोभा काकांसारखे संशील नाहीये की नवरा पळून गेल्यावर पण जगेल. हे काय बोलतीयस? मी का जाईन तुला सोडून? माहित नाही. तुम्ही जेव्हा पुरुषोत्तम काकांना सोडायला बाहेर जात होता तेव्हा माहित नाही का, काही क्षणासाठी असं वाटलं की तुम्ही पण जाताय. तुम्ही मला कधी सोडून जाणार नाही ना? का असं बोलत असतेस तू? मी तुला सोडून कसं जाऊ शकेन? आणि जर जायचंच असेल तर एवढ्या चांगल्या बायकोला सोडून जाणार कुठे आहे मी? सांग बरं. काही विचार करू नकोस. हे बघ, आता मला काम शोधायला बाहेर जायचं. तुझा असा चेहरा बघून बाहेर जाऊ शकेन मी? हस, हस तरी. घ्या, औषध पिऊन घ्या. आई, मी खाली जाऊन बाबांचं सामान आणतो. घ्या, औषध पिऊन घ्या. माफ कर ग.
आता पुण्यांदा नाही चूक करायचो. चूक केल्यानंतर माफी मागितल्यावर समजा व्यवस्थित होतं का? करेन आता मी सगळं ठीक. माझा विश्वास नाही बसत आहे. एकदाच कर ग विश्वास, एकदाच करून बघ ग. कर ग, करून बघ. नेहमी आनंदी राहा, सुखी राहा. ए भीमराव, अरे एवढ्या सकाळ सकाळी कुठे चालला आहेस? काय झाले? अरे तोंडात का जीभ नाही आहे तुझ्या जो बोलत नाही आहेस काहीच? अरे मला पण जाणून घ्यायचं आहे की इतक्या सकाळ सकाळी कुठे चाललायस तू? फक्त मी नाही जाते मेघनाथजी, सगळेच जण जात आहेत आपापल्या कामांवर. मी काही नवीन काम शोधायला, नवीन मार्ग बनवायला जातोय आणि तुम्ही तुमच्या कामावर जाताय, रोज मला त्रास देण्याच्या कामावर. अच्छा, तर तुला असं वाटतं की आम्ही विनाकारण तुला त्रास देत आहोत? तर असं वाटतंय तर ते बरोबर आहे. तसे सांगशील की कोणत्या कामासाठी जातोयस तू? करेन काहीतरी, बघेन. काही ना काही करशीलच. काय भीमराव, जर काहीही काम करशील तर एवढं शिक्षण, सवर्ण वगैरे सगळं? अरे ती जे तू ग्रॅज्युएशनची डिग्री प्राप्त केली आहेस त्याचं काय होणार भीमराव? फायदा नुकसान गरजा ठरवत असतात मेघनाथजी. जा 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 जा, शोध काम. इकडे जोपर्यंत तू काम शोधशील ना, माझे दोन्ही मुलं सुनिश्चित करतील की तुला काम मिळूच नाही. हे तर चालूच राहणार मेघनाथजी. हा भीमराव किंवा भीमराव सारखे अनेक लोक असंच काम शोधत राहणार आणि स्वतःची ओळख बनवत राहणार, आणि मेघनाथजी सारखे असे लोक आम्हाला त्रास देत राहणार. हाच तर संघर्ष आहे आमचा. अरे मग करत राहा ना संघर्ष. करा, पण एवढं लक्षात ठेवा, संघर्ष जेवढा हवा तेवढा करा. पावलं झिजून जातील, तुझं डोकं काम करणं बंद करेल, तोपर्यंत संघर्ष करायला लावू. माहितीये मला, कारण हे तुम्हा सगळ्यांचे विचार आहेत, आणि माझे विचार हे आहेत की पूर्वीचं दुःख विसरून नवीन सुरुवात करणे. आणि आज देखील मी तेच करणार आहे. काहीतरी नवीन काम शोधून नवीन सुरुवात करायची तयारी. हे सगळं मी करूनच राहणार. कारण काय आहे ना, माणसाचं आयुष्य वेगवेगळ्या खंडांनुसार तयार होतं, आणि आजपासून माझ्या आयुष्याचा एक नवा खंड तयार होतोय. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, बडोद्याला न जाण्याच्या संघर्षानंतर एक नवीन सुरुवात करायला जातोय मी, आणि मी जाणारच. ए भीमराव, जा जा, हवा तेवढा संघर्ष कर, पण जाता जाता माझं हे म्हणणं नीट ऐकून जा. तू ज्या कोणत्याही रस्त्यावरती चालणार ना, आम्ही त्या रस्त्यावर अडचणी निर्माण करून टाकू. अरे तुझ्या आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती संकट म्हणून उभा ठाकेन मी. ए भीमराव, जाता जाता तुझ्या लोकांचा इतिहास तर लक्षात घे. तुमच्या लोकांच्या पूर्ण इतिहासाच्या प्रत्येक खंडामध्ये तुला आमच्या ताकदीचे आणि तुमच्या कमजोरीचे अध्याय सापडतील. ए भीमराव,
लक्षात ठेवशील, असेच आम्ही तुम्हा लोकांचे भविष्यही बर्बाद करेल. बस! बस! भविष्यावर काही बोलू नका मेघनाथजी. काही विचारही करू नका आणि आकलनही करू नका. कारण आमच्या लोकांचा इतिहास कसाही असला तरी, कितीही त्रासातून गेलेला असला, पण आमचं भविष्य उज्ज्वल असेल. आणि त्या प्रज्वलतेसमोर तुमचा वर्तमान देखील काहीही नसेल. तुमचा वर्तमान प्रज्वलित नक्कीच आहे, पण त्या उजेडातून आम्हाला कायम स्वरूपी अंधारच मिळत आलाय. आणि ह्यामुळेच आमच्या जातीची चमक वेगळी असेल. ते प्रत्येकासाठी असेल, प्रत्येक जातीसाठी असेल. ए झालं तुझं? अरे तुला काय वाटतं, अशी भाषणं देऊन तू पुढे निघून जाशील? पुढे तर जाणार, पुढे नक्कीच जाणार. आणि तुम्ही सुद्धा बघाल, पुढे चालत चालत मी इथपर्यंत पोहोचलो देखील. तुमच्यासारखा तिथेच थांबून नाही राहिलो. आणि ह्याही पुढे मी चालत राहणार आणि तुम्ही फक्त बघत राहणार. केलं मी माफ तुम्हाला. चला औषध पिऊन घ्या. खरंच ना शोभा? केलंयस ना माफ? हो हो, मी माफ केलं तुम्हाला. आणि बघच तुमची बायको असती ना, तर कदाचित तुम्हाला कधीच माफ केलं नसतं. पण तुमच्या मुलाची आई पण आहे. मग माझ्या मुलाकडनं त्याच्या बाबाला कसं दूर करू शकते? औषध पिऊन घ्या. आता परत मला सोडून तर नाही जाणार ना? नाही जाणार मी सोडून, तुझी शपथ. आई, मी बाबांचं सामान घेऊन आलो. शोभा, शोभा, जरा बाहेर ये ना, मला तुझ्याशी काही बोलायचंय. बाळा दीप, ये बस इथं माझ्याजवळ आणि सांग, एवढ्या वर्षात काय काय केलंस? खूप काय केलं बाबा. बघ शोभा, चुकीचं नको मानू. सरळ सरळ बोलतीये. आता आई, मी बाबांचं सामान घेऊन आलो. सरळ सरळ बोलतीये. 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 सरळ सरळ बोल
आता मी तुम्हा लोकांसोबत नाही राहणार. तुम्ही तिघं सोबत राहा. मी कुठं दुसरीकडे जाईन. अरे पण तुम्ही दुसरीकडे का जायचं आई? भाऊक होऊ नकोस. भाऊक होण्याची वेळ नाहीये ही. अन कुठं दूर नाही चाललीये मी. इथंच कुठं चाळीमध्ये राहीन की बस. पण लक्षात ठेव, आता तुझा नवरा परत आलाय. आता तू, तुझा नवरा आणि तुझा पोरगा तिघही सोबत राहा नेहमीसाठी. आणि हेच बरोबर आहे. असं करू नका आई. आणि तुम्ही कुठं बी नाही जाणार. शोभा, इथेच आहे मी. पोरगी मानलंय ना तुला. मी तुला सोडून कधीच कुठं नाही जाणार. पण बस आता तुम्ही तिघं सोबत राहा. आणि आई आहे ना मी तुझी. जास्त माझ्याशी हुज्जतबाजी नको करू. चल आई, माझं सामान आवरायला मदत कर. चल ये माझ्या संग. पर झालंय काय? तुम्ही असं का करताय? तू भीमच्या कॉलेज नंतर कुठे गेली होतीस? मी काम शोधायला गेले होते. खोटं. काय ते खरं सांग, नाहीतर मी तुझा जीव घेईन. तुम्ही रडताय कशाला? काय नाही रमा. ताई काय झालंय? रडताय कशाला? ताई, काम शोधायला जाऊया? नाही, पहिलं हे कळणं गरजेचं आहे की तुम्ही कशाला रडताय. जाऊ दे ना रमा. ताई सांगा काय झालंय? जेव्हा मी इथनं लांब समद्यांपासून दूर राहत होते, तेव्हा जेव्हा ते मला मारायचे, मला एवढं फरक नाही पडायचं. कारण साधी गोष्ट वाटायची की नवरा आहे तर मारणारच. पर आता तुम्हा समद्यांसोबत राहिल्यानंतर, आता त्याने गैरव्यवहार केला तरी तर एवढं वाईट वाटतं की डोळ्यातनं पाणी येतं. चला काम शोधायला जाऊया. कशाला? काम शोधायला सोबत कशाला जाताय? की तुमचं जेव्हा मन असेल तेव्हा तुम्ही समद्यांसमोर हे सांगू शकाल की तुम्ही नवरा आणि ही बायको आहे. काय करताय काय तुम्ही? दादा, चल, सोडा हात. चल. सोडा माझा हात. उभी राहा गपचूप. रमा, ही काय गोष्ट झाली? ही गोष्ट झाली ना, आता काय दररोज या गोष्टीला घेऊन वाद घालायचा? होऊन गेलेला. ताईंच्या डोळ्यात जे अश्रू आहेत ना, ते सांगतायत की झालेलं आहे ते अजून अडकलंय यांच्या मनात, यांच्या डोक्यात. ताईंच्या डोळ्यात भले अश्रू नसत, पण झालेलं त्यांना पण लागतंय ना. रमा, आता या गोष्टीवरून आम्हाला काही वाद नाही घालायचा. तुम्ही काम शोधायला येणार आहे की नाही? नाही. रमा, जाऊ दे ना. आपलं नशीब. आपण जाऊया. नाही ताई, आता तुम्ही दोघी तोपर्यंत कोणती जबाबदारी घेणार नाही जोपर्यंत हे दोघं तुम्हाला समान मान देत नाहीत आणि समान हक्क देत नाहीत.